पालक पुरे करण्यासाठी इथे एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे मी. त्यातला अर्धा पालक आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे आणि अर्धा ब्लांच करून घ्यायचा आहे. ब्लांच करण्यासाठी मी इथं पाणी, 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि त्याच्यामध्ये अर्धा पालक आपल्याला टाकायचा आहे. साखर आणि मिठामुळे पालकचा कलर चेंज होत नाही. आणि इथे मिरची, आलं आणि लसूण वाटून घ्यायचे. 2 प्रकारच्या पुऱ्यांना पुरेल एवढा हा ठेचा वाटून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय. याच्यामध्ये वाटलेल्या ठेच्यामधला अर्धा ठेचा टाकायचा आहे. मीठ, हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड असे सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचेत. त्यानंतरनं याच्यामध्ये ओवा आणि पांढरे तीळ हे पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं अर्धा चिरलेला पालक जो होता त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि ह्याचं घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. याच्यानंतरनं याच्या पुऱ्या लाटून तेल कडकडीत गरम करायचे आणि त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या सोडायच्या आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या. इथे मी सगळ्या पुऱ्या एकत्रच लाटून घेतल्या होत्या आणि एकत्रच मग मी त्या तळून घेतल्या. तेल गरम असलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये पुऱ्या अशा टम्म फुगतात आणि सगळ्या पुऱ्या मी अशा तळून घेतलेल्या आहेत. अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या पुऱ्या करू शकता. गोल, त्रिकोणी तुम्हाला हवा तो आकार घेऊ शकता. खमंग आणि खुसखुशीत अशा पुऱ्या होतात ह्या. दुसऱ्या प्रकारच्या पुऱ्या करण्यासाठी मी इथे कणिक घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मगाशी उरलेला अर्धा ठेचा आणि ओवा, पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत. मिरची, आलं, लसूण याचा ठेचा आहे हा. आणि याच्यामध्ये पण मगाशी ब्लांच केलेला जो पालक आहे, तो पालक आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे पालकचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे. आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हळद, लाल तिखट, धणे जिरे पूड आणि बाकीचे कोरडे मसाले सगळे टाकून घ्यायचेत आपल्याला याच्यामध्ये. मग अशाच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पीठ मळायला घेतलेलं आहे. जास्त पाणी न घालता घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि 1 टेबलस्पून तेल आपल्याला घालायचं आहे. मगाशच्या पण पुऱ्यांमध्ये आणि याच्यामध्ये पण पीठ मळताना 1 चमचा तेल घालायचं आहे आणि अशा मी सगळ्या पुऱ्या एकत्र लाटून घेतलेल्या आहेत. आणि कडकडीत गरम तेलामध्ये ह्या पण पुऱ्या तळून घ्यायच्यात आपल्याला. ह्या पण पुऱ्या अशा फुगतात व्यवस्थित आणि खमंग आणि खुसखुशीत होतात आणि दोन्ही पण पुऱ्यांची चव पूर्णपणे वेगळी लागते. फक्त थोडासाच चेंज केलेला आहे. साहित्य सगळं एकाच प्रकारचं वापरलेलं आहे. तरी पण ह्या दोन्ही पुऱ्यांची चव अगदी वेगळी लागते. दही, लोणचं कशासोबतही तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.